गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर तुमच्यासाठी आज खास कच्च्या केळ्यांची भाजी कशी करायची ही रेसिपी घेऊन आलेली आहे। जर नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करून मला खूप तुमचं प्रेम द्या। तुम्ही बघू शकता कच्ची केळी आहे, झाडावर खराब होणार होती आणि माकडं पण खात होती, म्हणून आम्ही काढलोय आणि त्याची भाजी पण आम्ही करतोय। तुम्ही बघू शकता मी भाजी कशी करते। आणि केळी आहेत कच्चे आहेत पूर्ण आणि त्याला असं सोलायचं पण आहे। सर्व केळी अशी सोलून घेऊन त्याला चिरून असं पाण्यामध्ये एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे आपली केळी खराब होणार नाही। जर तुम्हाला आवश्यकता असेल तर हाताने तेल लावून पण चिरू शकता, कारण याला चीक असतो। आणि पाण्यामध्ये ठेवल्यानंतर गरम पाणी जर वापरलं तर अतिउत्तम, कारण गरम पाणी घातल्यानंतर थोडा चीक कमी होतो। आता आपली सर्व केळी चिरून झालेली आहे। पाणी कमी पडतं मी आणि पाणी घालून त्याला स्वच्छ धुणार आहे। गरम पाणी पण घालून स्वच्छ धुणार आहे, म्हणजे चीक कमी होतो। एका पातेल्यात मी तेल घेतलंय, तेलामध्ये जिरं आणि पांढरे तीळ टाकणार। थोडे पांढरे तीळ आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडा कांदा घालणार। तुम्हाला आवश्यकता असेल तर कांद्याचा वापर तुम्ही जास्त सुद्धा करू शकता। कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकणार आहे। तिखट तुमच्या अंदाजाने घाला। तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला थोडा ॲड करणार आणि हळद आणि मीठ, हे थोडं मिश्रण मी तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या, मी माझ्या अंदाजाने घेतलेलं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व मिक्स तर करून घेतलं। आता त्याच्यामध्ये कच्ची केळी, म्हणजे जी कच्ची केळी चिरलेली होती ती सर्व मी त्यामध्ये घालणार आहे। किती सुंदर असा वास येतो ते घातल्यानंतर। तुम्ही जर ही ट्राय केला तर तुम्ही खूप वेळा घरी बनवाल, एवढी टेस्टी लागते। तुम्ही पण एक दिवस नक्की ट्राय करा। हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी, जास्तही नाही, थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला परतवून घ्यायचं आहे। आता ह्या मिश्रणाला मी चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी वाफेवर काढणार आहे। त्याच्यासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ देणार। दिल्यानंतर किती सुंदर अप्रतिम अशी कच्च्या केळ्यांची भाजी झाली आहे, खूपच टेस्टी। आणि तुम्हाला पण आता रिअल दिसत असेल कशी दिसते, मस्त अशी झालेली आहे। तुम्ही पण घरी ट्राय करा। नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।